नाही आता राज्यसभेचे खासदार बनवून त्या सही करायला जाणार असं त्यांनी काल आम्हाला सांगितलं होतं. त्याप्रमाणे ते गेले असते. निवडणूक आयोगाला सुनील पवार यांनी पत्र पाठवलेलं आहे. त्यामध्ये 2च पदांचा उल्लेख केलेला आहे. विशेषतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या पदाबाबतचा उल्लेख करणं या सगळ्या पत्रामध्ये टाळलेलं आहे. त्यामुळं चर्चा सुरू झाली. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकसंघ आहे आणि सुनीत्रा पवार वहिनींच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष यापुढं अतिशय चांगली प्रगती करेल आणि काही छोटे मोठे मतभेद असतील तर आम्ही एकत्र बसून आम्ही संपवू. पण पक्षाच्या घटना बदलण्याबाबत जे काही स्पष्टीकरण सुनेत्राताईंनी मागवलेलं होतं, ते जे काही स्पष्टीकरण तटकरे यांनी केलेलं आहे त्यावर समाधानी सुनेत्राताई नाहीत असं दिसतंय. त्या योग्य पद्धतीनं याबद्दल आपलं जे मत आहे ते मांडतील. तटकरे साहेबांना साईड आउट करायचा हा प्रयत्न राष्ट्रवादी. नाही तो काही दिसणार नाही. पक्ष आम्ही एकसंघ आहोत आणि सगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनीत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली एकसंघपणानं काम करेल. आज संजय पवार यांनी एक वक्तव्य केलं, ज्या पद्धतीनं फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या सगळ्या घटना घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 25 ते 30 आमदार पुढच्या काही महिन्यांमध्ये भाजपमध्ये विलीन होतील अशा पद्धतीचे कुणी केलं? वक्तव्य संजय राऊत यांनी केले. भविष्यवाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार हा अजितदादाचा पक्ष सोडून जाणार नाही. एकही आमदार. आता वास्तविक आपल्या संजय राऊतांनी आपले खासदार सांभाळावेत, तेच बरेचसे चाललेले आहेत अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत. पण ज्या पद्धतीनं परवा तटकरेंच्या मतदारसंघामध्ये अजित पवारांचा फोटो टाळला गेला किंवा ज्या घटना घडतात त्यामुळे कुठेतरी तटकरेंच्या बद्दलची नाराजी, त्याबद्दल आदित्यताई तटकरे यांनी खुलासा केलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की स्थानिक पातळीवरचं होतं आणि त्याबद्दलची दिलगिरी त्यांनी व्यक्त केलेली आहे. पण नेहमी अजितदादांच्या मुंबई दिल्लीच्या दौऱ्यामध्ये तटकरे साहेब दिसायचे, मात्र आज सुनीत्राताई असताना सुद्धा ते मुंबईत आहेत आणि ताई दिल्लीत आहेत. नाही असं नाही. आता सुनीत्रा वहिनी या राज्यसभेच्या खासदार आहेत. हे कायम असं नव्हतं. त्या खासदार म्हणून ते गेलेले आहेत आणि आता त्या विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्यामुळं मला वाटतं सही करण्यासाठी गेले आहेत. पण आज संजय राऊतांनी असा देखील आरोप केला की भाजपला हवा असेल म्हणजे भाजपला पाहिजे तसा घटना बदल या सगळ्या पक्षाच्या मध्ये तटकरे यांनी प्रफुल्ल पटेल यांनी केला भाजपच्या सांगण्यावर. आता मी सांगितलं ना, याच्याबद्दल काही अर्थ नाही. सगळा हा गैरसमज आहे आणि लवकरच सुनीत्रा वहिनी याचं आपलं मत मांडतील. म्हणजे कुठेतरी चला आता दुसरा विषय काढू. नाही, कुठेतरी दुसरा विषय काढू आपण. गोकुळच्या संदर्भात विरोध करण्याच्या दृष्टीनं संचालकांनी हालचाल सुरू केली. ती गाडी कुठेपर्यंत पोहोचली? नाही, संचालक सगळ्या नेत्यांना भेटतायत. त्यांच्या भावना आहेत किंवा निवडणुका बिनविरोध व्हाव्यात. अजून निवडणुकीची मतदार यादी झाली नाही, तर हे बोलणं हे अतिशय लवकर ठरेल. योग्य वेळेला याच्याबद्दल आपण बोलू. गोकुळच्या ज्या काही नवीन संस्था झालेल्या आहेत त्यांच्या काही संस्थांच्या बद्दल तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्यानुसार चौकशी समिती देखील नेमली गेलेली आहे. काय याबद्दल? नाही, चौकशी समितीनं नेमणं, त्याची चौकशी होणं हा एक नित्याचा भाग आहे. त्यामुळे ज्या नवीन सोसायटी आहेत त्याबद्दल योग्य ती आता आज उच्च न्यायालयात सुद्धा तारीख आहे. मला वाटतं लवकरात लवकर उच्च न्यायालय याबद्दलचे दोन्ही सुनावण्या घेऊन योग्य तो निर्णय देतील याची मला खात्री आहे. पण या संस्थांचे सभासद नियमबाह्यपणे अशा पद्धतीने एकेबाजूलाही तक्रार असताना विरोधी गटाच्या संचालिका देखील त्यावरून जे नियमबाह्य असतील ते बाहेर जातील, जे नियमात असतील ते मतदान करतील. पण ज्या अधिकाऱ्यांच्याकडे चौकशी आणि या सगळ्या गोष्टी एका रात्री त्या ठिकाणावर दुसरा अधिकारी नियुक्त केला जातो, तो शासनाच्या नाही, तो असला तर मुख्यमंत्री हे राज्याचे शेवटचे हे आहेत. आता ह्यामध्ये चेअरमन हा युतीचाच, सत्ता युतीची. त्यामुळं मुख्यमंत्री महोदय यामध्ये काय करणार नाही असते याची खात्री आहे आम्हाला. सगळ्या तक्रारी अदृश्य आहे अशी चर्चा. नाही, ती काय मला माहिती नाही अदृश्य शक्ती कोण आहे. ज्यांनी तुम्हाला हे बोललेलं आहे त्यांच्याकडनं माहिती घ्या. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती नाही, चौकशी नाही चालू. मी स्वतःच आता तिथं 10 तारखेला चेअरमन निवड आहे आणि तिथं आता सहाय्यक निबंधक हा सचिव यावा असा माझा प्रयत्न आहे. मला वाटतं लवकरात लवकर सचिव सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना केल्यानंतर बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. विद्यमान चेअरमन आपल्याच पक्षाचे होते. कार्यकाळ संपण्याआधी त्यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा देत असताना कुठेतरी नाराजी देखील नेत्यांच्याबद्दल म्हणजे तुमच्याबद्दल त्यांनी माझ्याबद्दल मला ते दैवत मानले त्याने.
तिथले काहीतरी मतभेद त्यांचे झाले असतील, काय तर झाला असेल, तो भाग वेगळा आहे. परंतु कुठल्याही संस्थेचा कारभार चांगला चालला पाहिजे असा आग्रह आमचा नेते मंडळीचा असतो. शक्तीपीठ महामार्गाचं रेखांकन पुन्हा एकदा बदलून कोल्हापूर जिल्ह्यात काही तालुके होते ते बदलून आता शक्तीपीठ महामार्ग पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात झालं आहे. कसं पाहता याकडे कारण शक्तीपीठ महामार्गाच्या ज्यावेळेस आपण निवडणूक पाहतो त्यावेळेस आपण या दाखवलं होतं. तर आता सध्याची परिस्थिती बदलते, काय सांगायचं? आणि यामध्ये JRZ मध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघातून रस्ता जाणार होता. विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या होत्या. त्यावेळेला तो रस्त्याचं भूमी संपादनाचं आदेश रद्द करण्याचा आपण प्रयत्न केला आणि ते भूमी संपादनाचा आदेश रद्द केलेलं मी नोटिफिकेशन माजी आमदार संजयबा घाडगे यांना दिलं होतं. कारण बराचसाच भाग आमचा त्या कागद तालुक्यातील शेतीचा जात होता. आज मी असं वाचलं की ते अलाइनमेंट बदललेली आहे. ती अलाइनमेंट अजून काही फायनल आहे की नाही मला माहिती नाही. परंतु माझ्या मतदारसंघातून ही अलाइनमेंट आता काढण्यात आलेली आहे. आता राहिला जिल्ह्याच्या बागायती पिकातून गेलेल्या रस्त्याबद्दल त्याची माहिती मी अजून घ्यायची आहे. शाहूवाडी याचा समावेश असल्याचं बोललं जातं. हे खरंच आहे? तुमच्याकडे अशी माहिती आहे? आणि आज सगळ्या प्रसिद्ध माध्यमामध्ये आलेलं आहे की अशी अलाइनमेंट झालेली आहे. अजून काय माझ्यापर्यंत ती माहिती आली नाही. PR सुद्धा निघाला. आता तिथल्या शेतकऱ्यांची काय मागणी आहे? आता चंदगडच्या विधानसभेच्या आमदारांनी सांगितलं की आमच्या चंदगडला पाहिजे आहे. अशी काय मागणी आहे विधानसभेच्या तिथल्या सदस्यांची, जनतेची? ते आता अलाइनमेंट झाल्यानंतरच लक्षात येईल आपल्याला. आता बदललेले अलाइनमेंट तुम्ही समर्थन करताय की विरोध करताय? आणि मी असं कुठं म्हटलं? आम्ही आमच्या मतदारसंघातून ते नसावं असा लोकप्रतिनिधी म्हणून माझा प्रयत्न होता. पण जे बदललेले अलाइनमेंट ज्या तालुक्यात नाही गेले त्याही काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. मग आपण आता विरोध असेल तर त्यांनी तो करावा ना. आता माझा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघाची जबाबदारी ती पार पाडलेली आहे. आता जिल्ह्याचा नेता म्हणून आता जेव्हा हे शेतकरी भेटतील आणि फार मोठं नुकसान होणार असेल तर आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटू. पण चंदगडच्या आमदारांना वाटते की चंदगडमध्ये हेलिकॉप्टरचा कारखाना यायला पाहिजे, रेल्वेचा कारखाना यायला पाहिजे, शक्तीपीठ तिथून जायला पाहिजे, तिथला विकास जास्त होणार नाही तसं नाही. त्यांची मागणी आहे, त्यांनी तो रस्ता तिकडे करावा अशी मुख्यमंत्र्यांकडून मला वाटतं चंदगडला तो रस्ता नेलेला आहे. काय पक्षाची भूमिका मी त्या बैठकीला हजर नव्हतो. मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळेला स्पष्टीकरण दिलं त्याला मी उपस्थित होतो. मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की झिरवळ साहेबांनी मला फोन केला होता. 3-4 व्हिडिओचं एकत्रीकरण करून तोडून मोडून हे दाखवण्यात आलेलं आहे. तर त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणाले की याची सत्यता आम्ही तपासून बघू. राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याबद्दल चर्चा झाली. तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. दरवर्षी आपण उन्हाळ्यात बघत असाल की हवामानामध्ये बदल फार मोठ्या प्रमाणात होत आहेत. पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आणि ज्या वेळेला असं नुकसान झालंय त्यावेळेला केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे त्यांना प्रचंड भरपाई देण्याचं काम हे सरकारनं केलेलं आहे. आता जिल्हा बँकेची परिस्थिती आता पीक कर्जमाफीची घोषणा होती जून महिन्यात. काय परिस्थिती पीक कर्जमाफी? आणि आता पीक कर्ज जे आहे ते दरवर्षी आमचे शेतकरी हे प्रामाणिकपणानं भरत असल्यामुळं हे 90, 92, 95% वसुली आहे. त्यामुळे थकबाकीचं प्रमाण आमच्याकडे कमी आहे. परंतु प्रोत्साहनपर जे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तो 50,000 रुपये. त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना चांगली मदत मिळेल. जिल्ह्यामध्ये गर्भलिंग जे राहिले गेल्या आठवड्यात काय कोल्हापूर जिल्ह्यात अधिक अशा पद्धतीने होऊ नये यासाठी काय तुम्ही? आता काय याच्यामध्ये प्रबोधन हा सगळ्यात मार्ग आहे, महत्वाचा आहे. आता हे गर्भलिंग निदान का होतंय की मुलगा पाहिजे मुलगी नको. वास्तविक मुली किती चांगल्या आहेत हे अनेक वेळा आता पालकांना सिद्ध झालेलं आहे. खरं मुलगाचा ठास यामुळे या गोष्टी होत आहेत. वास्तविक आता समाजामध्ये मुली आणि स्त्रिया या किती प्रभावीपणाने काम करतात हे समोर आलेलं आहे. आणि आई वडिलाबद्दल जास्तीत जास्त प्रेम हे मुलींनाच असते, मुलांना फार कमी असते. वाटतं हे प्रबोधनानं आता आपण लोकांना सांगितण्याची गरज आहे. खरं तर या देशामध्ये सोन्याचा धूर निघत असे पूर्वज सांगत होते, इतिहासामध्ये नोंद आहे. पण हा धूर इंग्रज आणि मुस्लिमांना बघवत नव्हता असं एक वेगळं स्टेटमेंट चंद्रकांत दादा पाटलांनी
कनेरी मठावर केलं त्या संदर्भात काय मी काय ऐकलेलं नाही त्यांचं. मी त्यांचं निवेदन ऐकलेलं नाही. भाषणामध्ये आणि चंद्रकांत दादा पाटले मुक्त विद्यापीठ असल्यामुळं थँक्यू. नाही साहेब, एक प्रश्न आहे. आमच्यामध्ये सध्या खरातांचं खूप मोठं प्रस्त पाहायला मिळतं. कसं नेमकं पॉलिटिशियन नाही, नाही, नेत्यांची देखील त्याच्यामध्ये नाव आहेत. काय कसं नाही नाही, हे अंधश्रद्धा ह्या कधी वाईटच. शेवटी आपल्याला माहिती आहे की दाभोळकरांनी आपलं आयुष्य यासाठी घालवलं, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी. वास्तविक असं जर असतं तर मग फार जगात सोपं झालं असतं. परंतु लोक भावनिक असतात, श्रद्धाळू असतात, कुणावर विश्वास ठेवण्याची त्यांची मानसिकता तयार होते आणि त्यामुळं लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि अशा गोष्टी धक्कादायक बाहेर येत आहेत की ज्या गोष्टी आता खराताच्या निमित्ताने बाहेर येत आहेत. लोकांनी विश्वास ठेवला असतं चाललं असतं. नेते मंडळी देखील विश्वास ठेवतात. शेवटी नेते मंडळी सुद्धा माणसंच आहेत ना. विशेष म्हणजे साहेब त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये ते काय आता ते 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 काय त्यांचा दोष नाही. आता आमच्या लग्नात सुद्धा कार्यकर्ते आमची नावं घालतात, तो काय त्यांचा दोष नाही. त्या पत्रिकेत नावं असणं, एखाद्या त्याच्यावर फोटो असणं, त्याला आपण दोष देत नाही. पण त्यांनी केलेल्या त्यांच्या व्यवहारामध्ये त्याचा सहभाग असणं, विशेषतः महिलांच्या शोषणामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये, हे वाईट आहे. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाचा अध्यक्ष कोण व्हावे आता लवकरच आमच्या सुनेत्रा वहिनीपासून सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना, नेते मंडळींचा विचार करून कोण चांगली महिला आहे ते ठरवतील. नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचीच एखादी कर्तबगार महिला ही महिला आयोगाची अध्यक्ष होईल. शेतकऱ्यांचं चाकणकरांचं पोट का फुटलंय असं काही चर्चा आहे. नाही, याच्यावर त्याच्यात- तुम्ही केली. त्याने तटकरे साहेबांनी खुलासा केला की माझं बोट कशात मध्ये हे झालं होतं. वास्तविक अशा गोष्टी संबंध लावणं हे फार दुर्दैवी आहे. काय म्हणाल, दादा गेल्यापासून रोहित पवार ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीवर टीका करतात, म्हणजे विशेष करून पटेल आणि तटकरे साहेबांच्यावर, त्यांना कोण काय उत्तर देत नाही. काल सूरज चव्हाण आमचे तरुण युवकांचे अध्यक्ष यांनी काल त्याच्याबद्दलचा स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि हे कसं चालू आहे त्याचं सविस्तरपणानं त्यांनी पत्रकार परिषद करून सांगितलेलं आहे. 5 वर एकूणच दोघे भाऊ शांत आहे, याच्यावरून सुद्धा सध्या राजकारण चालू आहे. पवार कुटुंबियांकडून काय बोलतात? ते बोलतील ना. आता बघा 2 तर महिने झाले जाऊन आणि इतका मोठा धक्का होता, सावरायला सुद्धा थोडा वेळ लागेल. एका बाजूला बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करतात. काही नेते मंडळी मात्र ही बिनविरोध होणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य करतात. हाती किंवा अन्य मंडळी निवडणूक लढवण्यावर ठाम दिसत आहे. नाही, आमची अजूनही विनंती आहे की एखादा नेता ज्यावेळी जातो त्यावेळेला ज्या पोटनिवडणुका होतात त्यावेळेला बिनविरोध करण्याची प्रथा अनेक वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे त्या पद्धतीने सगळ्यांनी सहकार्य करून ही निवडणूक बिनविरोध करावी अशी माझी विनंती आहे. एकनाथ शिंदे साहेब जे काही ऑपरेशन स्वतःचे ऑपरेशन टायगर करत आहेत, त्यांना आता ते ऑपरेशन सगळं थांबवलेलं आहे. त्यांना त्यांनी शरद पवार जे गटातले येतात ते इकडं आणा, भाजपकडे पाठवू नका. ते मला काही माहिती नाही. ते एकनाथ शिंदे साहेबांना किंवा त्यांच्या लोकांना विचारलं पाहिजे, मला काय माहिती असतं.